कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताफ्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या। इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि लांब पल्ल्याची सेवा मिळणार आहे। लवकरच या बस कोल्हापूरच्या रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील। 50 रुपयांमध्ये नागरिकांना कोल्हापूर शहरात कुठेही फिरता येईल। 100 इलेक्ट्रिक बस कोल्हापुरात येणार असून पहिल्या टप्प्यात 8 बस दाखल झाल्यात। नवीन बसमुळे कोल्हापूरची केएमटी आता कात टाकणार हे नक्की। कोल्हापुरात दाखल झालेली ही इलेक्ट्रिक बस नेमकी कशी आहे, कोणकोणत्या सुविधा आहेत, आढावा घेतला विजय केसरकरनं। कोल्हापूरकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे, कारण कोल्हापूरकरांच्या ताफ्यामध्ये 8 इलेक्ट्रिक बस आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आपण बघतोय की केएमटी वर्कशॉपच्या ठिकाणी अशा पद्धतीने या बसेस आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही बस नेमकी कशी असणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणाहून बसमध्ये सुरुवातीला एंट्री असणार आहे। बसमध्ये आल्यानंतर, कारण ही बस आहे ती 25 सीटर बस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा आहेत त्या या बसमध्ये दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। चालकाच्या अगदी बरोबर पुढच्या बाजूला एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्यामुळे चालकावरती देखील या ठिकाणी लक्ष राहू शकतं। त्याचबरोबर आपण जर वर बघितलं तर या बसमधले सगळ्या सीसीटीव्हीने ही बस आहे ती या ठिकाणी या सीसीटीव्हीची नजर असणार आहे। महिला असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी या पिंक कलरच्या सीट्स आहेत त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे आणि अनाउन्सिंग केल्यानंतर प्रत्येक प्रवाशाला या ठिकाणी ऐकायला जाईल अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम देखील या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एखादा दिव्यांग आपल्या व्हीलचेअर सोबत जर आला तर त्याला या ठिकाणी ही व्हीलचेअर त्या ठिकाणी त्याला ठेवता येणार आहे, कारण व्हीलचेअर घेऊन त्याला या ठिकाणी बसता येणार आहे। ही संपूर्ण बस आहे ती वातानुकूलित असणार आहे आणि संपूर्ण नागरिकांना याला अतिशय चांगल्या पद्धतीने याची जी सुविधा आहे ती घेता येणार आहे आणि त्याच्यासाठीचाच प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला कोल्हापूरमध्ये जवळपास 8 बसेस आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हळूहळू आणखी बसेस आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।